हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. 2 दिवस म्हणजे आज 5-6 म्हणजे हम्म. कारण की 7 तारखेपासून राज्यात मान्सूनच्या पावसाला सुरुवात होणार आहे. हो. मग 7 पासून ते 7, 8, 9, 10, 11, 14 तारखेपर्यंत हम्म. दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडेल आणि राज्यभरात बऱ्याच ठिकाणी मान्सून दाखल होऊन जाईल. हो, बरोबर. मग ही सुरुवात काय होईल माहितीये का? हा हा. सुरुवात कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, हम्म. अहिल्यानगर, हो. बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, हो. परभणी जिल्हा, हम्म. नांदेड, हम्म. जालना, संभाजीनगर, इकडं यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, हम्म. अमरावती, अकोला, बुलढाणा आणि हो. जळगाव पर्यंत असं ह्या 8 दिवसामध्ये काय होईल ते 7 ते 14 मध्ये भाग सगळं व्यापून जाईल. हो, बरोबर. एका दिवशी सगळीकडे नाही जाणार हो, म्हणजे भाग बदलत. हम्म. दररोज दररोज म्हणजे पुढे पुढे प्रगती होत होत जाणार असं. हो, बरोबर. सर. हो सर, मग शेतकऱ्यांनी आता पेरणीची सुरुवात कधी करावी की थांबावं अजून पण काय सल्ला राहील? शेतकऱ्याला म्हणा की आता हे जे पाऊस पडल्याच्या नंतर हा. जमिनीमध्ये ईदभर ओल गेल्याच्या नंतर मग पेरी करायला काही हरकत नाही, हो. पण जमिनीमध्ये ओल पाहिजे पुरेशी. हो. हो, बरोबर. म्हणजे ज्या भागात जसा पाऊस पडेल तसं शेतकऱ्यांनी ओळखून आपली पेरणी करायची. हो. बरोबर. सर, मग जून महिन्यामध्ये पावसाचा खंड पडण्याची शक्यता आहे असंही काही हवामान तज्ञांच्या माध्यमातून सांगण्यात येतंय तर? नाही नाही पडणार थंड. नाही ना? काय होणार आहे तुम्हाला सांगतो. हो. 7 ते 14 पाऊस येणारच आहे. हो, बरोबर. त्याच्यानंतर काय होईल 15-16 ना कोकण पट्टी घाट माथ्यावर पाऊस सुरू होईल. हो, हो. तर मग ते घाट माथ्यावरचा पाऊस सुरू झाला की त्या टायमाला महाराष्ट्रामध्ये काय होईल, हं. 15च्या नंतर अशा सरी सरी येत राहतील. हो, हो. अशा मान्सूनच्या पावसाच्या काय सरी असतात हो, बरोबर. तशा सरी येतील. हां, हां. आणि त्याच्यानंतर 20 ते 30 मध्ये म्हणजे एक शेवटच्या आठवड्यात एक चांगला पाऊस येईल. आणि हो, त्याच्यात एक पेरणीचा टप्पा राहील, त्याच्यामध्ये काही लोकांची पेरणी होईल. हो, बरोबर. आणि त्याच्यामधून जर काही शिल्लक राहिले तर 10 जुलै ते 15 जुलै मध्ये होऊन जातील. हो, बरोबर. सर, मग आता यामध्ये कोणत्या भागांमध्ये पावसाची अपेक्षा चांगली राहील? आता याच्यामध्ये काय होईल, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम हां. महाराष्ट्र, हं. हे मराठवाडा हे असा पट्टा सांगतो तुम्हाला एकदा परत. हो, बरोबर. इकडं पुणे, हां. सातारा, सांगली, हं. सोलापूर, कोल्हापूर, हो. अहिल्यानगर, हो. संभाजीनगर, बीड जिल्हा, हं. धाराशिव जिल्हा, हो. लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, हो. बुलढाणा जिल्हा, हं. अकोला, अमरावती, यवतमाळ, हो. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, हं, हं. गडचिरोली आणि इकडे जळगाव ह्या पट्ट्यामध्येच जरा जास्त पाऊस राहील. हो ना? फक्त थोडा उत्तर महाराष्ट्राकडे धुळेकडे थोडा कमी होईल, हो, हो, हो. पण तिथं पण नंतर काय होईल, पाठीमागून नंतर तिकडे देखील कव्हर होईल. हो, बरोबर. मुंबईकडून मान्सून तिकडे गेल्याच्या नंतर. हो, हो. म्हणजे 7 जून पासून जो पाऊस सुरू होणार आहे तो सगळ्याच भागांमध्ये चांगला होणार आहे तर भाग बदलत हो. बदलत. भाग हो. बदलत सुरुवात 7 जूनला सगळीकडे नाही जाणार, फक्त सुरुवात काही भाग धरण पुन्हा थोडं हो. पुढे सरकत सरकत बरोबर. सगळीकडे व्यापून जाईल समजा. हो, बरोबर. रोज भाग बदलत पण संपूर्ण भाग घेणार आहे तर. हो. हो सर, मग कापूस असेल किंवा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला राहील? शेतकऱ्याला म्हणा की आता लवकर येणाऱ्या जाती करायच्या. हो. यावर्षी कापसाचं पीक चांगलं येईल, सोयाबीनचं चांगलं येईल, हो, हो. ऊस देखील चांगलं राहणार यावर्षी मध्ये कारण की हो, हो. हा म्हणजे सगळ्याच पिकांसाठी चांगलं. पेरणी करत असताना फक्त जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असला तर पेरणीचा निर्णय घ्या. हो, बरोबर. समजा ईदभर ओल गेली तर समजा पेरू शकता. हो, बरोबर. हो सर, मग सध्या शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी या आणि ह्या वातावरणामध्ये? पावसामध्ये ते एक सांगायचं कारण की हो. हे जे पाऊस आहे ना, याच्यामध्ये विजाचं प्रमाण खूप जास्त आहे. अशा विजा वाजणार आहेत, हो. खूप जोरानं वाजणार आहेत. हो. म्हणून शेतकऱ्यांनी नेमकं काय होते, दुपारनंतर पाऊस सुरू होणार 2:30-3च्या नंतर. बरोबर. हो. शेतकरी शेतामध्ये काम करत असतात, पाऊस सुरू झाला की झाडाखाली जातात. हो, बरोबर. त्यांना म्हणा विजा खडखडत असताना झाडाखाली जाऊ नका, एवढी काळजी घ्या. हो. आणि मोटरसायकलवर जात असताना काय होतं की पाऊस यायला म्हणून लोक झाडाखाली थांबतात, हो, बरोबर. तर त्यांनी देखील तेवढी काळजी घेणे गरजेचं आहे. कपडे हो. भिजले तर भिजू द्या, पण हो. तुम्ही तुमचं निवाऱ्याची व्यवस्था करा, निवाऱ्याखाली जा. जाऊ. हो, बरोबर. हो. असं काय होतंय, हं. बऱ्याच ठिकाणी मागच्या पावसामध्ये काय झालं, बऱ्याच जागेवर झाडाखाली. झाडाखाली गाडी हो. उभं केल्याच्या नंतर विजा पडलेल्या 2-4 घटना घडलेल्या आहेत. हो, बरोबर. झाडावरती वीज जास्त लवकर पडते ना. हो. हो, बरोबर. सर, मग यंदाचा जून महिना हा शेतकऱ्यांसाठी पूर्ण कसा राहील? चांगला राहील. पेरणीचा जून महिना राहील. हो. जुलैमध्ये जास्त पाऊस पडेल,
हो ऑगस्टला थोडाफार कमी राहील. हो सप्टेंबर ऑक्टोबर माझा परतीचा पाऊस माझा धुमाकूळ घालेल. हो बरोबर. सर आता जसं की सोशल मीडियावर सांगण्यात येत होतं की 2026 मध्ये दुष्काळ पडणार, परंतु सध्या जे वातावरण आहे त्यानुसार आणि तुम्ही अगोदर जी अपडेट दिलेली आहे त्यानुसार शेतकरी बांधवांना ही माहिती तर आहे की दुष्काळ पडणार नाही, परंतु नवीन आपले शेतकरी बांधव जोडत असतात, तर त्यांना काय सांगाल? सरासरी इतका पाऊस पडणार आहे, जेमतेम पडणार आहे. हो त्याच्यामुळं या वर्षीचं साल चांगलं राहणार आहे. समजा पिकाला लागल तसा पाऊस पडणार आहे, परतीचा पाऊस चांगला राहणार आहे. हो बरोबर. सर आता 7 ते 14 जून तुम्ही शेतकरी बांधवांना सांगितले की संपूर्ण भागामध्ये भाग बदलत पण पाऊस पडणार आहे. मग एकदा पुन्हा आपल्या जिल्ह्यांची सविस्तर माहिती द्या की कोणत्या जिल्ह्यात कशा पद्धतीचा पाऊस पडेल? सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, हो अहिल्यानगर हो इकडून काय होईल, मान्सून दाखवलं होईल. मान्सून या शॉर्टकट मार्गाने येत असल्यामुळं हो तिकडून पाऊस सुरुवात होईल. हम्म. ते पाऊस तसाच पुढे पुढे सरकत अहिल्यानगर, बीड जिल्हा, संभाजीनगर, हो लातूर, धाराशिव हम्म. इकडे कव्हर होईल. बरोबर. हम्म. हो सर, यामध्ये वाऱ्याचं प्रमाण पण भरपूर राहील ना? हो, जास्त राहील. हो कारण आज पण आमच्याकडे जे वातावरण आहे दुपारनंतरचं त्यामध्ये खूप बदल झालाय. वारं पण भरपूर आहे, आभाळ पण भरपूर आहे. बरं. हो ठीक आहे सर, खूप छान आणि डिटेल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.